नमस्कार मित्रांनो, पॅथवेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत लोकमत पेपरला आलेली ही बातमी. घरात प्राचीन हस्तलिखिते आहेत का? ज्ञान भारतम ॲपवर पहा. थोडक्यात या ॲपचा उद्देश जो आहे गव्हर्नमेंटनं तयार केलेला, जे काही आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाचा जो वारसा आहे तो थेट आपल्या फोनद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवणे. या मोफत संवर्धनामध्ये सरकार घेणार आहे त्या सर्वांची काळजी. अनेकदा काय वेळेस सरकारचा उद्देश जो आहे या पाठीमागचा हा दिसून येतो की अनेकदा जुनी हस्तलिखिते हाताळताना ते फाटतील किंवा खराब होतील अशी भीती वाटते. पण आता काळजी नको, या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार जीर्ण झालेल्या हस्तलिखितांचे मोफत शास्त्रीय संवर्धन करून देणार आहे. याशिवाय तुमचे हस्तलिखित डिजिटल स्वरूपात जतन करून ते राष्ट्रीय डिजिटल संग्रह वर जागतिक स्तरावर उपलब्ध करून दिले जाईल. याचा अर्थ जर तुमच्याकडे एखादं हस्तलिखित डॉक्युमेंट असेल आणि तुम्ही जर ज्ञान भारत मोबाईल ॲप यावर ते दाखल केलं तर निश्चितच ते पूर्ण जगापर्यंत पोहोचणार आहे. थोडक्यात गव्हर्नमेंटचा उद्देश जो आहे, तुमच्याकडे जी काही माहिती हस्तलिखित वारशाद्वारे प्राप्त झालेली आहे ती आजच्या नेटवर्कद्वारे जगापर्यंत पोहोचू शकते आणि यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. तर थोडक्यात चला आपण ज्ञान भारतम हा ॲपच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचे हे वैभव जगासमोर आणूया. तर आता आपण जाणून घेणार आहोत की ज्ञान भारतम हे ॲप कसं डाउनलोड करायचं. तर ज्ञान भारतम हे ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवरून डाउनलोड करा. तुमच्याकडील 75 वर्षांहून अधिक जुन्या हस्तलिखितांची माहिती, फोटो अपलोड करा. हे करत असताना तुमच्या मालकी हक्काला कोणताही धक्का लागणार नाही. उलट संग्रहाची तुमच्या अधिकृत नोंद सरकारी दप्तरी होणार आहे. तर निश्चितच चांगला असा उपक्रम आहे हा. तर आपण विचार करू शकता यावर. धन्यवाद.